रामकृष्ण हरी सर्वांना. आता सकाळचे 8:30 वाजले. थोडा वेळ आहे आपल्याकडे, तर आपण पुढची माऊलींची सेवा करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी. श्लोक क्रमांक 17 पर्यंत आपण मागच्या माऊलीच्या सेवेत वाचलं होतं. आता आपण श्लोक 18 पासून सुरुवात करूया. सत्कारमान पूजार्थ तयोदंभेन चैव यत् क्रियते तदी प्रोक्तं राजसंचलमध्रुवं. ना तरी तपस्थापना लागे दुजेपणा मांडोनी जगे. महत्वाद्रीच्या शृंगी वैसवया त्रिभुवनीची आसनमाना. न वसावे ठायाना दुरेची आसना भोजना लागे. विश्वाची या स्तोत्रा आणि हो अवयवा पात्रा. विश्वे आपली यात्रा करवी आयावे. लोकांची या विविध पूजा आश्रय न धाराव्या तुझ्या. भोग भोगावे पूजा महत्वाची या अंग बोले माफे तपे. विकावया आपण पे अंगीहीन पडे पे जिया परी. हे असुध न मानी अस वाढून तप केले सायस. तै तेसे तप राजस बोली जे गा परी पहुरून जे दुहिले. तै ते गुरुन उभे चिल्लाले का उभे शेत सारिले पिका वयानुरे. तैसे पुकारा ते तप हिजे जे सापेक्ष ते फळी तव सोप विशेष जाय. ऐसे निर्फळ देखुनी करिता माझा रे सांडली पंडसुता. म्हणून नाही स्थिरता तया तपा तया. एरवी तरी आकाश मांडली जो गरजोनी ब्रह्मांड फोडी. तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे. तेसे राजस तपसे होई ते फळी की रवांज जाय. परी आचरणही नोहे निर्वाते गा. आता ती चित पपुडती तामसाची ये रीती. पै परत्र आणि कीर्ती मुकुनी किसे. ग्राहेनात्मनो यत पीडया क्रियते तपा. परस्योत्साधनार्थ वातत तामसमुदाहृतम. केवळ मूर्खपणाचा वारा जीव घेऊन धनुर्धरा. नाम ठेवी जे शरीरा वैरियांचे. पंचाग्नीचे दळगे खोलव जेथे शरीरा लागे. का इंधने की जे हागे आतू लागे. माथू जाळी जती उघळून पाठी घाल जते ते गळून. अंगळू जाळी ती इंगळून जळत गीता. दवळून श्वासोच्छ्वास की जती वायाचे उपवास. का घे पदी तुमाचे घास अधोमुखे हिमदोखे आखंडे. खडके सेवी जेते तटे जितया मासा सेवचे मुठे तोडीत जेते. ऐसे नाना फिरी हे काया घाये सुद्धा पैधनुजा. तप की जे नाशावया पुढीला ते. अंग भरे सुटला धोंडा आपण फुटून होई कुंड खडा. का आड झाली ते रगडा करी जैसा. देवी आपली आठनिया सुखे असता या प्राणिया. जियावरी शिराणिया इजदेगा किंबहुना हे उकडी. घेऊन क्लेशाची हातवडी तप निपजते किरडी तामस होय. एवं सत्वाधिकांचा अंगी पडिले तपती ही माग भागे. झाले तेही तुझ सांगी दाबिले व्यक्ती. आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा. करुण रूप दान लिंगा त्रिविध तया. येथ गुणाचे निघोले दानही त्रिविधासे झाले. तेचे ऐक पाहिले सात्विक ऐसे. दातव्यमती यज्ञानं दीयते नोपकारिणे. देशकाले च पात्रे च तद्वानं सात्विकं स्मृतम्. तरी स्वधर्म आणतावते. जे जे मिळे आपण याते ते ते तिचे बहुते सन्मान युगे. झाले असो बीज प्रसंग पडे क्षेत्र वाफेचा पांगू. तैसाचे दानाचा हा लागू देखतसे. अनर्घ्य रत्न हात साडा तै भांगाराची होडी पाडा. बडे बडे दोन्ही झाले तरी न जोडीले ते अंगे. पेरासन सहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती. जे भाग्यधरी उन्नती आपुल्या विषयी. तेसे निफजवया दान जे सद्वासी जे ये संवान. तै देशे काळ भाजन द्रव्यही मिळे. तैने आधी तव प्रयत्नसी होवावे कुरुक्षेत्र काकाशी. ना तरी तुकी जोईसी तो देशी हो. तेथ रविचंद्र राहू मिळू
होता आहे पुष्यकाळू, का दयासारखा निर्मळ आनही झाला. तैसा काळी ती देशी होवावी पात्र संपत्ती, ऐसी मूर्ती आहे धरली जैसे सुचत्वेचे का. आचाराचे मूळपीठ, वेदांचे उतारपीठ, तैसे दुजरेशन चौकट पाहून या. मग तयाच्या ठाई विकता, निर्वर्तवावी सत्ता, परिप्रिया पुढे गंता, रिके जैसेनी. काळजाचे ठेविले तया, देऊनी होई जे उताराइया. नाना हडपे विडाराया दिदला जैसा, तैसेने निष्कामी जीवे, भूम्यात काळ पावे, किंबहुना हावे नेदाव उठून. आणि दान जया द्यावे, त्या तेसे पाहावे, ज्या घेतले नमचवे, कायसे नाही. साध घातली आकाशा, नेरी प्रतिशब्द जैसा, का पाहला आरसा एरीकडे. उदकाची भूमिके, आपळे लेणी कंदुके, उधळवणी कौतुके, न येजे आता. नाना वसो घातला चारू, माथा तुरुंबिला गुरु, न करी प्रत्यपकारू चियापणे. तैसे दिदले दाता याचे, जो कोणी अंगी तुमचे, आरपलिया साम्यतयाचे, तिजे पैगा. ऐसे सामग्रिया, दान निपजे वीरराया, ते सात्विक दानवारिया, सर्वाही जाण. आणि तोची देश काळू घडे, एही तैसाचे पाच मिळून, धान भागोही निर्माळू, न्याय घटून. यत्युम प्रत्युपकारार्थ मलमुद्दिश्य वा पुनः, दीयचे परिक्लिष्टं तदान्नं राजसंस्कृतं. परिमणी धरुणी दुर्भते, चार जेवी गायते, का पेव करुणी आईते, पेरू जाईजे. नानादिके घालुनी आहेरा, अवंतु जाईजे सोयरिया, का वान धाडजे घरा, वौसा यायची या. पै कळांतर गाठी बांधीजे, मग पुढीलांचे काज किजे, पूजा घेऊन रसोदीचे पीडितांचे. ऐसा जयाचे दान देणे, तो तेनेचे गाजीवणे, पुढती भुजावा भावे येणे, दिजे जे का. अथवा कोणी वाटा जाता, उगीत उमाचो न शकता, मिळे जे पंडुसुता द्विजोत्तम. तरी कवड्या एकासाठी, अशेषा गोत्रांची किरीटी, सर्व प्रायचित्ते सुये मुठी त्याची. देवीची परलोकी फळवांची जती अनेके, आणि दिजे तरी भुके एकही नव्हे, तेही ब्राह्मणोने ओसरे, का हानीचे निशिने झासुरे. सर्वस्व जैसे चोरे, नागवणी नेले, काय भाऊ सांगो सुमती, जे दिजे या मनोवृत्ती, ते दान गात्री जगती राजसपै. अदेशकाले यद्दानं पात्रभिषच्च दीयते, असत्कृतमावाज्ञातं तत्तां समुदाहृतं. मग क्लेच्छांचे वसवटे, दांगाने हन कैकटे, का शिबिरे चवटे, नगरी जेते, तेही ठाई मिळणी, समयो सांजवयी का रजनी, तेव्हा उदर होणे धनी चोरीयेच. पात्रे भाट नागरी, सामान्य स्त्रिया का जुवारी, जे भूमी म्हणते बुररी, भुले दया. रूपनृत्याची पुरवणी, ते पुढे डोळा भरणी, गीत भाटिवतो श्रवणी, कर्ण जपो. त्याईवरी अळमाळू, जय घे फुला गंधांचा गुगळू, तव भ्रमाचा तो वेताळू अवतरी तेचा. तेथ बिंबांडून जग, आणि पदार्थ अनेक, तेने घाळू लागे मातंग, गवाळ दिसे. एवं ऐसे जे जे देणे, ते तामस दान मी म्हणे, आणि घडे दैव गुणे, आणि काही एक. विपाये गुणाक्षर पडे, टाळी कावळा सापडे, तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी. तेथ देखोनी तो आतिला, योग्य मागोही आला, तोही दर्शा चढला भावारी जरी. तरी श्रद्धा न धरी जेवी, तया माताही न खालवी, स्वय न करी ना करवी अर्ध्याधिकम. आलिया न घली बैसो, तेथ गंधाक्षतांचा काया तेसो, हा प्रसंगो किरासो तामसी नर. पैबोळवी जेरी नाही तू, तैसे झकवी तयाचा हातू, तू करणे याचा बहुतो प्रयोग तेथ. आणि जया दे किरीटी, त्या ते उमानी त्यासाठी, मुंक बोलो का लोटी अवज्ञाची. हे भव असो यापरी, मूल वेचणे जे अवधारी, तया नाव चराचरी तामसदान. ऐशी आपुल्या चिन्नी, अहंकृते तिन्ही, दाने दाविली अवधानी रजत माया. तेथ मी जाणत असे, विपाये तू गायसे,
कल्पिसेल मानसे विचक्षणा जे बंध मोचक एकले कर्म सात्विक तरी का वेखासी सदोक एर ओलावी परिनोसंधिता बिवसी भेटी नाही निदसी का धून साहता जैसे वाती न लगे तैसे शुद्ध सत्व आड आहे रजतमाचे कवाड ते भेदने याते खेळ का म्हणावेगा आम्ही श्रद्धा दानांत जे समस्त क्रिया जात सांगितले का व्याप्त तेही गुणी ते तभरवसे नीतींनी न सांगेचे ऐसे मनी परिसत्व दावया दोन्ही बोलिलो येरे जे दोही माझे तिचे असे ते दोन्ही सांडतीचे दिसे अहोरात्र त्यागी जैसे संध्यारूप तैसे रजतम विनाशी तिजे जे उत्तम दिसे हे ते सत्व हे आपैसे फावासी हे एवं दाव या सुचव तुझ निरुपिले रमतज ते सांडुनी सत्वे काज सांधी आपले सत्वेची येईनी सोखाळे करी अज्ञाती कसकळे पावसी ते करतळे आपुले निज सूर्य दाविले साते काय एक न दिसे तेथे तेवी सत्व केले फळाते काय निधी हे कीर आवडता विखी रीती सत्वी आती निघी परिमोक्षसी एकी ही मिसळणे जे ते एका अनाची आहे त्याचा सावजेल आहे ते मोक्षाचाही होई गावी सरते पै भांगार जरी पंधरे तरी राजा वैच्या अक्षरे लाहे देसे सरे चिया करी स्वच्छ शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे परिपवित्रत्व संबंधित तीर्थाचीने नदी हो का भैल तसे थोरी परी गंगाचे अंगीकारी तेचे ती सागरी प्रवेश हुआ तेचे सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाची भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे हा बोलू ऐकत ठेवी अर्जुना अथिन माये जीवी म्हणे देवे कृपा करावी सांगावे तेद कृपा चक्रवर्ती म्हणे ऐकते अशी व्यक्ती जेने सात्विकते मुक्ती रत्न देते ओम तत्सदिति निर्दशो ब्रह्मणस्त्रिविद्या स्मृताः ब्राह्मणास्तेन वेदाच यज्ञाच विहिताः पुरा तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्रामधाम त्याच एक नाम त्रिधा प्रियसे ते किरा नाम जाती परी अविद्या वर्गाची आराती माझी ओळखाव्या श्रुती कुण केली ते उपजली या बाळकासी नाव नाही तयापासी ठेवलेने नावेसी ओ देतो ओठे कष्टले संसार क्षिणे जे देवो इथे गाराने तया ओ दे न्यावे जाणे तो संकेतू हा ब्रह्माचा अपुला पिटावा ऐद्वतत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला कनवा वेदे बापे मग दावलो निजवेने एके ब्रह्म आळविले कौतुके मागा असद ठाके पुढा उभे परी निगमाच शिखरी उपनिषदार्थ नगरी आदी जे ब्रह्माचा एका हारी त्यासीच कायम हे यसो प्रजापती शक्ती जे सृष्टी करती ते जया एका आवृत्ती नामाची सृष्टीची उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरातील ओळखे ना सृष्टी करू न शके तो थोरव केला एके नामजेने जयाचा अर्थ जी विघाता जे वर्णत्रयाची आजपता विश्वसृजना योगता आली तया ते गवार चिले ब्रह्मजन तया वेद दिदले शासन यज्ञ ऐसे वर्तन जीविके गेले पाठी नेण किती एर स्रजिले लोक अपार आले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने ऐसे नाम मंत्र जेने घातया अंडज करणे त्याचे स्वरूप ऐकमने श्रीकांत होतो तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणवी आदिवर्ण भुजा आणि तत्कारू जदुजा तिच्या सत्कारू एवं ओम तत्सदाकारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू हे पुलतुरंबी सुंदर उपनिषदते येणेसे गाहोनी एक जय चालेस कर्मसात्विक ते कैवल्या ते पाईक घरीचे खरे परी कापुराचे थैव आणून देईल देवा लेव जाणनेची आडव तेथ असो बापा तैसे आधारी जेले सत्कर्म उच्चारिल ब्रह्मनामा परिनेनी जेले जरी वर्म विनियोगाचे तरी महंताची आकोडी घरा आली या उडी मानून येणता अपरवडी बुद्धन तुटे का ल्यावया चोखट टिक भांगारे इकवट घालूनी बांधली मोठ गळा ठेवी तैसी तोडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म विनियोगी विनकाम विफळ होय अगा अन्न आणि भूक पासी असे परी देखा ने जेऊ नेनता बाळक लंघन चिकी
का स्नेहा सूत्रा विश्वणारा झाली या संसारा, हातवटीने नतावीरा प्रकाशन होई, तेसे वेळे कृत्य व्हावे तेथीचा मंत्रोही आठवे, हरी व्यर्थ ते आगावे विनियोगे विनोद, मनोनी वर्णात्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक, विनोयगी तू ऐक याचा आता. आता आपल्या 353 ओव्यांचा प्राकृत भाषेत ओव्या वाचून झाल्यात. आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया आपण. सत्कार, मान, पूजा यांच्याकरिता आणि दांभिकपणाने जे तप करतात त्याला या लोकी राजस असे म्हणतात. ते निष्फळ व अस्थिर मध्येच सुटणारे आहे. अथवा तपाच्या स्थापनेकरिता जगात द्वैतभाव उत्पन्न करून मोठेपणा निश्चय शिखरावर बसण्याकरिता त्रिभुवनाच्या सन्मानाने आपल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये व जीवनाच्या पंक्तीत पहिला पाठ मिळावा म्हणून विश्वाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे व सगळे जग आपली यात्रा आपले दर्शन करण्यास यावे म्हणून लोकांच्या निरनिराळ्या प्रकारच्या पूजनाने आपल्याशिवाय दुसरा आश्रय न धरावा, महत्त्वाच्या पांघरुणाखाली आपल्याला भोग भोगण्यास मिळावेत म्हणून, ज्याप्रमाणे वेश्या आपले शरीर विकण्याकरिता शृंगार करते त्याप्रमाणे जो आपणास विकण्याकरिता लोकात आपली प्रतिष्ठा वाढवण्याकरिता आपले शरीर बोलणे तपाने मागतो, म्हणजे आपल्या शरीर चेष्टेने, वेशाने अथवा बोलण्याने आपण तपी आहोत असे लोकांना भासवितो. हे राहू दे. धनाच्या ठिकाणी व मनाच्या ठिकाणी आशा वाढवून जे आयासयुक्त कष्टाने भरलेले तप केले जाते त्या तपाला अर्जुना राजस तप म्हणावे. परंतु पहुरणी नावाच्या किड्याने गाभण गुराचे थान चोखले असता ते गुरु व्याल्यावर दूध येत नाही, त्या अथवा शेतावर पीक उभे असता ते जनावरांकडून चारले गेले तर ते शेत पीक देण्यास राहत नाही, त्याप्रमाणे जे तप कष्ट करून केले जाते त्या तपाचा गवगवा केला असता ते तप फळाच्या संबंधाने पूर्णपणे निष्फळ होते. अशा प्रकारचे तप ते निष्फळ आहे असे पाहून तो ते तप करीत असताना मध्येच ते टाकतो. म्हणून अर्जुना त्या तपाला निस्थिरता नाही. सहज विचार करून पाहिले तर तो जो अकाली आलेला मेघ आपल्या दाट फळीने सर्व आकाश भरून टाकतो व जो मेघ आपल्या गर्जनेने ब्रह्मांड फोडतो तो अकाली मेघ खडकाभर तरी टिकतो काय, त्याप्रमाणे राजस तप जे आहे ते फळांच्या बाबतीत तर व्यर्थच जाते, परंतु अर्जुना ते आचरणात सुद्धा शेवटपर्यंत टिकणारे असते. आता तेच तप जेव्हा तमोगुणाच्या रीतीने केले जाते तेव्हा ऐहिक कीर्ती व परलोक प्राप्ती यास अंतरून ते केले जाते. जे तप मूर्खपणाचा हट्ट करून स्वतःला पीडा देऊन अथवा दुसऱ्या मनुष्याच्या नाशाकरिता केले जाते त्याला तामसतप असे म्हणतात. अर्जुना, केवळ मूर्खपणाचा संचार अंतःकरणात घेऊन शरीराला शत्रूसारखे समजले जाते. पंचाग्नीला ज्याला शरीराला सावल्या लाविल्या जातात अथवा शरीराला सरपण समजून अग्नीत पंचाग्नी ते लावले जाते, मस्तकावर गोगोळे जाळले जाते व पाठीत गळ घातले जातात आणि पाहताच भीती वाटेल अशा रखरखीत निखाराने अंग जाळतात, श्वासोच्छवास वाया दबडले जातात आणि व्यर्थच उपाय केले जातात, अथवा झाडाला टांगून घेऊन खाली तोंड करून धुराचे घास घेतले जातात, थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत थंड पाण्यात उभे राहतात, खडकावर किंवा नदीच्या काठावर बसतात व ज्या तपात आपल्या अंगाचे जिवंतपणे मांसाचे लचके तोडतात. अर्जुना, अशा नाना प्रकारांनी या शरीरावर घाव घालून जे तप करतात, पर्वताप्रमाणे अंगाच्या वजनाने सुटलेला धोंडा आपण स्वतः फुटून तुकडे तुकडे होतो, शिवाय जे काही आपल्या आड येईल त्याचा असा चुरडा करतो, त्याप्रमाणे आपल्याला त्रास घेऊन सुखात असलेल्या प्राण्यांना जिंकण्याच्या इच्छेने जी तपे केली जातात, फार काही सांगावे. ही दुःखाची वाईट रीत अंगीकारून अर्जुना जे तप उत्पन्न होते ते तामस होय. याप्रमाणे सत्वादी 3 गुणात पडलेले तप 3 प्रकारचे झाले, ते देखील तुला चांगले स्पष्ट दाखविले. आता बोलताना प्रसंगात आधी म्हणून त्या 3 प्रकारच्या दानांच्या लक्षणाचे स्वरूप सांगू. आता गुण म्हटले की त्यांनी दानही 3 प्रकारचे झाले आहे. त्यापैकी पहिले सात्विक दान असे आहे. स्वधर्माने मिळवलेल्या पैशातून दान करणे हे कर्तव्य आहे. अशा बुद्धीने जे दान ज्यापासून परत उपकाराची अपेक्षा नाही अशाला योग्य ठिकाण, काल व पात्र पाहून दिले जाते त्या दानाला सात्विक दान असे म्हणतात.
तरी स्वधर्मविचाराने जे जे आपणास मिळालेले असेल ते ते मोठ्या सन्मानाने द्यावे. पेरण्याकरिता चांगले बीज उत्पन्न झाले असता जसे चांगल्या जमिनीची जमिनीच्या वापसाची उणीव पडते, अशा या सात्विक दानाचा योग दिसतो. अभिप्राय असा की पेरणी करणाऱ्याला जसे चांगले बी, योग्य काळ, उत्तम शेत व वापसा यांचा एकदम योग होणे दुर्मिळ असते, त्याप्रमाणे सात्विक दानाला योग्य देश, योग्य काल, योग्य पात्र व योग्य द्रव्य यांचा एकदम योग होणे हे दुर्मिळ असते. मौल्यवान रत्न हाती येते तेव्हा सोन्याची टंचाई पडते. रत्न व सोने दोन्ही प्राप्त झाली तर घालणारे अंग दागिना ज्या अवयवावर घालायचा तो शरीराचा अवयव, उदाहरणार्थ सरळ नरक वगैरे हे चांगला मिळत नाही, परंतु आपल्या भाग्याची ऊर्जित अवस्था झाली असता सनिष्ठ मित्र व ऐश्वर्य तिन्हींचा एकत्र योग होतो. त्याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे दान घडवून आणण्याविषयी जेव्हा सत्वगुणास उत्तेजन येते तेव्हा देश, काल, पात्र व देय द्रव्य अशा 4 योग्य गोष्टींचा संगम होतो. प्रथम तर प्रयत्न करून कुरुक्षेत्र अथवा काशी हे स्थळ असावे, अथवा यांच्या बरोबरीला जो येईल तो देश स्थळ असला तरी चालेल. अशा त्या पवित्र स्थळी सूर्य किंवा चंद्र आणि राहू व केतू यांचा योग, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण येतो तो दानाला पवित्र काळ असतो. अथवा तशासारखा इतर पवित्र काळही असला तरी चालेल. तशा काळी त्या स्थळी दानाला असे उत्कृष्ट पात्र असावे की जणू काही त्या पात्राच्या रूपाने मूर्तिमंत पवित्रपणाच अवतरला आहे. सदाचरणाची मूळ जागा, वेदातील सर्व प्रकारच्या माल उतरण्याची जागा, वेदाध्ययन केलेल्या असा अतिशय श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता मग त्याच्या ठिकाणी द्रव्य अर्पण करून ज्या द्रव्यावरील आपली सत्ता काढून घ्यावी, परंतु पती समोर आपले स्वामित्व त्यास देऊन पत्नी येते, अथवा ज्यांचे द्रव्य वगैरे ठेविले असतात ते त्यास परत देऊन जसे उतराई व्हावे, अथवा विडा देणाऱ्या हुजराने जसे राजास विडा द्यावा तशा निष्काम अंतःकरणाने जमीन वगैरे अर्पण करावी. फार काय सांगावे, फलच्छेला बिलकुल डोकेवर करू देऊ नये, आणि ज्याला दान द्यावे तो असा पाहावा की ज्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही तऱ्हेने फेड करता येणार नाही. आकाशाला हाक मारली असता जसे आकाश प्रतिध्वनी देत नाही, अथवा आरसा मागच्या बाजूला पाहिला असता तो प्रतिबिंब दाखवित नाही, पाण्याच्या सपाटीवर आपटलेला चेंडू जशी येऊन जसा आपण हातावर येत नाही, अथवा पोळ जर चरावयास सोडला तर, अथवा कृतज्ञ मनुष्याचे मस्तक प्रेमाने मुंगले त्यावरून कितीही प्रेम केले तर तो ज्याप्रमाणे त्या प्रेमाचा मोबदला करीत नाही, त्याप्रमाणे जो दान घेणारा दात्याने दिलेल्या दानाचा कोणत्या प्रकारे मोबदला करू शकणार नाही, त्यास दान अर्पण केल्यावर दात्याने त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये. हे वीरराजा अर्जुना, अशा सामग्रीने जे दान उत्पन्न होते ते सर्व दानापेक्षा श्रेष्ठ असे सात्विक दान होय असे समज. आणि रजोगुणी दानाच्या बाबतीत तो सत्वगुण दानासारखा देश व काल आणि सत्पात्र वगैरेचा योग जुळतो, आणि तसाच निर्मळ व न्यायाने मिळालेले असते दान भाग यांचा एकत्र योग आलेला असतो. जे दान उपकाराचा मोबदला म्हणून अथवा फलाची अपेक्षा धरून अतिशय कष्टाने दिले जाते त्या दानाला राजस दान असे म्हणतात. परंतु मनात दुखत्याची इच्छा धरून ज्याप्रमाणे गायीला पुसावे किंवा दाणे साठवण्याकरिता अगोदर चांगले पेव तयार करून मग पेरावया जावे, अथवा अहोरात्र बाबतीवर दृष्टी ठेवून सोयऱ्या दायऱ्यात जसे आमंत्रण करण्यास जावे, अथवा ओसा करणाऱ्याची घरी असणे घरी जसे वाण पाठवावे, आधी व्याजाचे पैसे गाठीला बांधून मग दुसऱ्याचे काम जसे करावे, अथवा पूजा द्रव्य घेऊन मग जसे रोग्यास औषध द्यावे असे ज्याचे दान देणे असते, आणि आपण जे दान केले आहे तेवढ्या साधनाने तो दान घेणारा पुन्हा आपला उपयोगी पडावा अशा भावनेने जेव्हा दान दिले जाते, अथवा कोणी एके वाटेने जाणारा की जो घेतलेल्या दानाचा मोबदला करू शकणार नाही असा चांगला ब्राह्मण जर मिळाला तर एका पैशाच्या दानाबद्दल अर्जुना गोत्राच्या कुटुंबाच्या संपूर्ण माणसांच्या सर्व प्रायश्चित्तांचे उदक त्याच्या हातावर सोडतो. त्याचप्रमाणे अनेक पारलौकिक फळांची इच्छा करतो आणि दिलेले तर इतके थोडे असते की ते एका वेळच्या भुकेलाही पुरत नाही. ते अल्पदान देखील तो ब्राह्मण घेऊन गेला की नुकसानीच्या क्षणाने तो राजस दान करणारा मनात जुळतो, जणू काही चोराने त्याचे सर्वस्व लुटून नेले. हे सुमती अर्जुना, फार काय सांगू. अशा मनोवृत्तीने जे दिले जाते ते दान या जगाचे राजस दान होय. जे दान अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य मनुष्यांना सत्काररहित व अवहेलनापूर्वक दिले जाते त्याला तामसदान असे म्हणतात. म्लेच्छांच्या राहण्याच्या ठिकाणी, अरण्यात, धर्मकृत्यास अयोग्य ठरलेल्या देशात अथवा छावणीत अथवा शहराच्या चव्हाट्यावर तशा त्या ठिकाणी तिन्ही सांजा अथवा रात्रीच्या वेळी प्राप्त झाली असता त्या प्रसंगी चोरून आणलेल्या द्रव्यावर उदार होणे, तेथे दान देण्यास योग्य कोण.
तर भाट, गारुडी, वेश्या, जुगार खेळणारे लोक वगैरे जे मूर्तिमंत बोलच आहेत त्यांना बोलतो. त्या रूपाची व नृत्याची भर पुढे असतात. ती डोळ्यांना बोल पाडते व भाटांचे स्तुती पाठकांचे गाणे हा कानात नजप असतं. त्यात आणखी जेव्हा थोडासा फुलांचा आणि चंदनादी सुगंधी द्रव्यांचा वासरूपी गुगळाचा धूप तेव्हा तो तमोगुणी जसा वेता प्रकट व्हावा तसा जणू काय भ्रमाचा वेता प्रकट होतो. तेव्हा मग लोकांना लुटून आणलेले जे अनेक पदार्थ त्या योगाने नागांना अन्नक्षेत्र घालतो. अशा प्रकारचे जे जे दान करतात ते तामस दान असे मी म्हणतो. आणि आणखी देववशात एखादा सुयोग पडून आला तर लाकडे कोरणाऱ्या गुणा नामक किडाकडून कोरण्याच्या क्रियेत जसे क्वचितच अक्षर कोरले जावे ते किंवा टाळी वाजविताना ती मध्ये जसा कावळा क्वचितच सापडावा त्याप्रमाणे तमोगुणाला पुण्यस्थली पर्वकालाचा योग क्वचितच सापडावा. त्यावेळी तो तमोगुणी पुरुष संपन्न आहे असे पाहून योग्य सत्पात्र असा ब्राह्मण मागावयासही आला व तमोगुणी दाता तशात अभिमानाच्या अतिरेकामुळे भांबावलेला गुंग असलाच आणि ज्याच्या मनात त्या ब्राह्मणाला काही द्यावयाचे आलेच तरी अंतःकरणात श्रद्धा धरीत नाही, त्यांना मस्तक खाली लपवून नमस्कारही करीत नाही व त्या ब्राह्मणाचे अधिक आदर सत्कार आपण स्वतः करीत नाही, अगर दुसऱ्याकडून करवित नाही. जेथे आलेल्या सत्पात्र ब्राह्मणाला बसावयास आसन घालत नाही तेथे गंध अक्षता वगैरे अर्पण करणे हा अधिकपणा कोटसा. हे सर्व प्रकार त्या तामस पुरुषाच्या ठिकाणी खरोखर असंभवनीय आहेत. त्याप्रमाणे काहीतरी थोडेसे देऊन सावकारांनी रवानगी करावी. त्याप्रमाणे सत्पात्र ब्राह्मणाच्या हातावर अल्पदान देऊन त्याची बोळवणूक करून फसवितो. त्या तमोगुणाच्या ठिकाणी अरे तुरे म्हणण्याची रीत फार असते आणि अर्जुना ज्याला जे देतो तेवढ्यावर त्याला मोजतो, म्हणजे एवढेच तुला देण्याची तुझी योग्यता आहे असे त्या दान घेणाराच म्हणतो आणि नंतर वाईट शब्द बोलून अथवा अपमान करून त्यास लावून देतो. हे फार बोलणे राहू दे. या प्रकाराचे जे द्रव्य खर्च करणे त्याला चराचरात तामसदान असे म्हणतात. याप्रमाणे आपापल्या लक्षणाने सुशोभितयुक्त अशी तिन्ही दाने तुला सांगितली, परंतु या रजोगुणी आणि तमोगुणी दानाकडे ती टाळण्याकरिता तू लक्ष दे. हे बुद्धिमान अर्जुना, मी जाणत आहे की येथे तू कदाचित मनाने अशा तऱ्हेच्या कल्पना करशील की एकटे सात्विक कर्म संसार पाशापासून सोडवणारे आहे, तर संसार पाशापासून सोडवण्याच्या कामी विरुद्ध इतर दोषयुक्त रज व तम यांचे वर्णन कशाला करावे. परंतु ज्याप्रमाणे पिशाचाला दूर केल्याशिवाय कुठलेले द्रव्य हाती येत नाही अथवा धूर सहन केला नाही तर दिवा कसा लागणार, त्याप्रमाणे शुद्ध सत्वगुणाच्या आड रजोगुण व तमोगुण यांचा पडदा आहे. तो नाहीसा करण्याला अर्जुना वाईट का म्हणावे. श्रद्धेपासून आरंभ करून अखेर दानापर्यंत सर्व क्रिया मात्र तिन्ही गुणांनी व्याप्त आहेत. म्हणून जे आम्ही सांगितले तेथे खरोखरच 3 गुण सांगण्याचा आमचा इरादा नव्हता, परंतु सत्वगुणाचे स्वरूप स्पष्ट समजण्याकरिता दुसरे रजोगुण व तमोगुण हे 2 आम्ही बोललो असे समज. ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता त्या दोहांमधील असणाऱ्या संध्याकाळाचे रूप दिसते, त्याचप्रमाणे दोन्हीमध्ये जे तिसरे आहे ते दोन्हीचा त्याग केला असता दिसते. त्याप्रमाणे रज व तमाच्या नाशाने तिसरे उत्तम जे दृष्टी उत्पत्तीस येते तो सत्वगुण होय, हे आपोआपच कळून येते. याप्रमाणे तुला सत्वगुण स्पष्ट समजण्याकरिता रजगुण व तमगुण यांचे वर्णन केले. त्या रजतमांचा त्याग करून सत्वगुणांच्या योगाने तू आपले काम साधून घे. या शुद्ध सत्वगुणानेच यज्ञाधिक सर्व क्रिया कर, म्हणजे त्या योगाने तुला ते आपले हे स्वरूप तळ हातावर घेतलेल्या पदार्थासारखे प्राप्त होईल. सूर्याने प्रकाशित केले असता या जगात काय एक दिसणार नाही, त्याप्रमाणे सत्वगुणाने केलेले कर्म कोणत्या फळाला देशार नाही. खरोखर वाटेल ते फळ प्राप्त करून घेण्याच्या या बाबतीत सात्विक कर्माची पद्धती चांगली आहे, परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते एक वेगळेच. त्याचे सहाय्य जेव्हा सात्विक कर्माचा मिळतो तेव्हा त्या सात्विक कर्माच्या मोक्षाच्या गावातही प्रवेश होतो. सोने 15च्या दराच्या 100 नंबरी असले तरी त्यात जेव्हा राजमुद्रेची अक्षरे प्राप्त होतात तेव्हाच ते ज्याप्रमाणे चालते त्याची किंमत होते. स्वच्छ, थंड व सुगंधी असे पाण्याचे प्रकार सुख देणारे असतात, परंतु त्या पाण्यात पवित्रपणा देवताच्या संबंधाने येतो. नदी वाटेल तितकी मोठी असे का, परंतु गंगा जेव्हा तिचा अंगीकार करेल तेव्हाच अर्जुना तिचा समुद्रात प्रवेश होईल. त्याप्रमाणे अर्जुना सात्विक कर्माला मोक्षाच्या भेटीला येत असताना ज्याच्या योगाने आडकाठी येत नाही ते वेगळेच आहे. हे देवांचे बोलणे ऐकता क्षणीच अर्जुनाच्या अंतःकरणात उत्कटता मावेना व तो म्हणाला, देवांनी कृपा करावी आणि ते सांगावे. तेव्हा सर्व कृपाळवंतांचे सार्वभौम राजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले,
ज्याच्या योगाने त्या सात्विक कर्मांच्या आटोक्यात हे मोक्षरूपी रत्न येते ते ऐक. ओम तत् सत असा 3 प्रकारचा ब्रह्माचा नामनिर्देशक श्रुतीने सांगितला आहे. या नामाच्या योगाने पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण केलेले आहेत. तरी जे परब्रह्म आरंभरहित असून जगाचे उत्पत्ती स्थान व विश्रांती स्थान आहे, त्यांचे एक नाव 3 प्रकारचे आहे. ते ब्रह्म खरोखर नामरहित आणि जातीरहित आहेत, परंतु अविद्या समुदायरूपी रात्री सापडलेल्या जीवांनी ब्रह्मास ओळखावे. एवढ्यासाठी श्रुतीत त्या परब्रह्मात जे खूण केली ते त्या ब्रह्माचे नाव होय. नुकतेच जन्मास आलेले मूल आपल्याबरोबर नाव घेऊन येत नाही, परंतु त्या मुलाला ठेवलेल्या नावाने हाक मारली असताच ते ओ देत उठते. संसार दुःखाने शेणलेले जे जीव ब्रह्माकडे आपले गाऱ्हाणे सांगण्यासाठी येतात, त्या जीवांना ज्या नावाने ब्रह्म जो ओ देत उठते, तो हा संकेत नामरूपी खूण होय. जीवाचा व ब्रह्माचा अनादी काळापासून अबोला आहे, तो नाहीसा व्हावा व ते ब्रह्म अद्वैतपणाने जीवास भेटावे म्हणून वेदरूपी बापाने सर्व जीवांची दया मनात घेऊन हा नाममंत्र शोधून काढला. मग देवाने दाखवलेल्या ज्या एका नावाने ब्रह्मास हाक मारली असता ते ब्रह्म वृत्तीच्या मागे असूनही वृत्तीच्या पुढे उभे राहते, परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदांच्या अर्थरूपी शहरात जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत, त्यासच हे नाम महात्म्य कळते. हे देखील राहू दे. ब्रह्मदेवामध्ये जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे, ती ज्या एका नामाच्या आवर्तनाने आली आहे, परंतु सृष्टीच्या आरंभापूर्वी हे वीरोत्तम अर्जुना, ब्रह्मदेव एकट्या वेड्यासारखा गोंधळलेला असा असतो. मला ईश्वराला तो ओळखत नव्हता अथवा सृष्टी करण्याचे त्यास सामर्थ्य नव्हते. तो ज्या एका नावाने समर्थ केला, त्या नामाच्या अर्थाचे अंतःकरणात चिंतन केल्यामुळे आणि नामाच्या 3 शब्दांचा ओम तत् सत या जप केल्यामुळे त्याला सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली. तेव्हा त्याने ब्राह्मण लोक उत्पन्न केले व त्यांना आचरणाची पद्धती शिकवणारे वेद दिले आणि यज्ञासारखा धंदा, कर्म, उदरनिर्वाहार्थ उत्पन्न केला. नंतर किती असंख्य लोक ब्रह्मदेवाने उत्पन्न केले हे कळत नाही व त्या उत्पन्न केलेल्या लोकांना 3 भुवने ब्रह्मदेवाने दिलेले इनाम झाले. असा ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला थोर केले, त्याचे स्वरूप तू ऐक. असा तो लक्ष्मीचा भरता श्रीकृष्ण म्हणाला. तरी त्या मंत्राचा राजा तो ओम ते त्या नावातील पहिले अक्षर समजा आणि तत् हे दुसरे अक्षर होय व तिसरे अक्षर सत हे होय. याप्रमाणे ओम तत् सत या रूपाने ब्रह्माचे हे नाम 3 प्रकारचे आहे. या सुंदर फुलांचे उपनिषद वास घेतात, म्हणजे उपनिषदांनी याचा चांगला विचार केला आहे. जेव्हा सात्विक कर्मे या नामाशी मिळून चालते ते म्हणजे जेव्हा सात्विक कर्मे या ब्रह्मनामाच्या विनियोगासहित होते, तेव्हा ते सात्विक कर्म मोक्षाला घराचा चाकर करते. कापुराचे दागिने दैवत आणून देईल, परंतु बाबा ते दागिने अंगावर कसे घालावे हे समजण्याचीच अडचण आहे. त्याप्रमाणे सत्कर्म करण्याचा आरंभ केला जाईल आणि ब्रह्मनामही उच्चारले जाईल, परंतु विनियोगाचे मर्म जर समजले जाणार नाही. साधूचे समुदाय आपण घरी होऊन आले असताही त्यांचा आदर सत्कार कसा करावा हे न समजून जर गैररीतीने त्यांच्याशी वर्तन केले तर पुण्यक्षय होतो. अथवा चांगला शृंगार करण्याकरता सोन्याचे व जाडवाचे दागिने एके ठिकाणी करून त्यांची गाठोडी जशी गळ्यात अडकावी, त्याप्रमाणे मुखाने ब्रह्मनामाचा उच्चार करत आणि हाताने सात्विक कर्म करतो, परंतु योजनेच्या हातवटीशिवाय ते कर्म निष्फळ होते. विचार कर अर्जुना, जवळ अन्नही तयार आहे आणि भूक देखील लागलेली आहे, तरी तहान्या मुलाला जेवावे कसे हे कळत नसल्यामुळे जसा उपवासच घडेल. अथवा अर्जुना, तेल, वात आणि अग्नी ही एकत्र झाली असता जर दिवा लावण्याची युक्ती माहीत नसेल तर प्रकाश होणार नाही. त्याप्रमाणे योग्य वेळी योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला व त्या कर्मसंबंधाचा मंत्र आठवला, परंतु ते सर्व विनियोगा वाचून व्यर्थ आहे. म्हणून 3 शब्दांचे हे परब्रह्म चे नाव आहे. या ब्रह्मनामाच्या कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावायचा ते तू ऐक. इथं आपल्या 353 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया, पांडुरंगाच्या चरणावर अर्पण करूया आणि सेवेला स्वल्प विराम देऊया.